तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर प्रवीणीने मी सकाळी उठलो जवळपास 3-3:30ला, कारण इकडे मनी दर्शन असतं 4 ते 5 आणि त्यासाठी आत्ताच आपल्याला लाईन लावावं लागेल. त्याच्यानंतर मग स्नान करून मग आपल्याला मेन रामेश्वरम दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण चालू आहे तिकडे. कदाचित मोबाईल वगैरे अलाउड नसणार, मोबाईल कॅमेरा. आता कॅमेरा तर मी इथेच ठेवलं गोप्रो, तर मोबाईलनी जेवढं काय मला शूट करता येईल तेवढं मी करेल आणि जेवढी माहिती मी तुम्हाला देता येईल तेवढं तुम्हाला देतो. तर एक सांगू इच्छितो की भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यापैकी हे खूप महत्त्वाचं 12 ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्यात मग 4 धामपैकी सुद्धा हे एक धाम आहे. जसं द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी आणि आपण आता आहे रामेश्वरमला. तर याचं दर्शन घेऊया. आम्ही दोघांनी एक लुंगी घेतली काल, कारण तिकडे असं वस्त्र सोडावं लागतात आंघोळ केल्यानंतर. आणि मग हे जे आपण आता घालून गेलो ते कपडे, आणि मग दुसरे आपण कपडे पण कॅरी केलेले आहेत की जे आंघोळ केल्यानंतर मग मेन दर्शनासाठी आपण वापरणार आहे. तसं आपण दर्शनाला निघू. नुसते आम्हीच नाही, असे बहुतेक लोक चाललेत. आम्ही तर चप्पल वगैरे पण नाही घेतली आणि निघालोय. खूप कमी देवस्थान आहे की जिकडे मी सकाळी 3 वाजता उठून दर्शनाला जातो. तर मला आठवतं, हा तिरुपती बालाजीला मी एकदा गेलो होतो, कारण रात्री 2:30 वाजताची लाईन होती. म्हणजे 12 वर्ष आधीची गोष्ट. त्याच्यानंतर आता चाललंय क्लिअर नाहीये. आता ही 200 वाली लाईन आहे मनी दर्शनची, पण काहीच क्लिअर नाहीये. काही कोणीच काय सांगत नाही आणि काही समजत नाही. कुठे बोर्ड आहेत. आता नुकतेच स्फटिक दर्शन झालं, तर तिकडे मोबाईल अलाउड नव्हता आणि आपण तिकडे निघालो एक्झिट गेट जवळच. तर आता इथे स्नान आहे, 22 कुंडामध्ये स्नान करून अग्नितीर्थम एक स्नान आहे. त्याच्यानंतर मग आपण मेन दर्शन घ्यायला जाणार आहे. आता इथपर्यंत तर एवढीच इन्फॉर्मेशन आहे. इथे आता मोबाईल अलाउड होता म्हणून मी बोललो फोटो काढतो आणि तुम्हाला सांगतो. आणि या मंदिराचं इथे सुद्धा मी तुम्हाला सांगेल, इथे थोडासा आवाज आहे तर तुम्हाला ते क्लिअर कळणार नाही, म्हणून मी थोड्या वेळाने मग तुम्हाला त्याची माहिती देतो. तर आपण आलोय अग्नितीर्थम स्थानामध्ये. तर इकडे सगळेजण आंघोळ करतात बघा. तर सगळं असा नियम आहे की पहिले इकडे आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर मग 22 कुंडामध्ये आंघोळ करायची आणि मग त्याच्यात तुम्ही दर्शन घ्यायचं असतं. तर हा एक वेगळा अनुभव आहे आपल्यासाठी. तर इकडे मी थोडंसं जल घेणार आहे घरच्यांसाठी आणि 22 कुंडामधला पण. तर हे बघा, इकडनं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही लाईनमध्ये 22 कुंडाच्या स्नानसाठी. प्रवीण आणि मी. वेगळाच अनुभव आहे एकदम. हा, पण थंडी नाही आहे, नशीब. अशी लाईन लागली आहे. अशा प्रकारे कुंडाचा आंघोळ करतात. तर आपले 22 कुंडाचे स्नान झालेले आहेत आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की अग्नितीर्थममध्ये सुद्धा आपलं स्नान झालेलं आहे. तर आम्ही कपडे वगैरे चेंज केलेले आहेत पद्धतशीर, लुंगी आणि ते सगळं घालून. आणि आज ब्लॅक घातले मी, कारण मकर संक्रांत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझा वाढदिवस पण आहे. मी मोस्टली सेलिब्रेट नाही करत,
पण आणि अशा देवस्थानाला वगैरे येऊन त्यांचा आशीर्वाद घेतो. खूप छान वाटतंय. म्हणजे 22 कुंड, त्यांना प्रत्येक वेगवेगळं नाव दिलेलं आहे. तर मला जे काय शक्य झालं मी ते एवढे व्हिडिओ काढू शकलो आणि काय काय ठिकाणी नाही काढू शकलो कारण खूप गर्दी होती, लोकांची धक्काबुक्की हे ते सगळं चालू होती. छान वाटतं, म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं. आणि सकाळी 3ला उठलो तर असं काय फील होत नाही आहे. आता जाऊ आपण मेन दर्शन घ्यायला रामेश्वरम, आपलं महादेवाच्या पिंडीचं ज्योत. म्हणजे 1 तास नॅप घेतला जरा व्यवस्थित, कारण सकाळी 3 वाजता उठलो होतो ना, तर 1 तास नॅप घेतला. आणि मग आता आपण निघालो आहे. 11 वाजता आलो होतो आपण, झाले 12, म्हणजे 11चा चेकआउट होता आपली रूम. झालं, सगळी तयारी झाली. आता आपण निघतोय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं निवासस्थान बघण्यासाठी आणि मग तिकडनं जाऊ आपण धनुषकोडी. पण आता असं झालं आहे की पाऊस पडतो आहे. मला आपली पार्किंग इकडे अशी आतमध्ये हो केले मी काल ते असे आहे. पाऊस पडला आहे. ए मॅप लाव ना. चालत आहे 200 मीटरवर बोलतात आहे, म्हणजे पोचू आपण 5 मिनटामध्ये. म्हणून काय रिक्षा किंवा गाडी घेतली नाही आहे. हे बघा पाऊस, केसाची हालत झाली आहे. छान वाटतंय पावसाळा, म्हणजे आपल्याकडचा पावसाळा संपल्यानंतर दुसऱ्या स्टेटमध्ये येऊन पावसाळा एन्जॉय करायची पण एक मजा वेगळीच आहे. आता ट्रॅफिक लागली इकडे थोडी. एवढं लहान रस्ता आहे ना की एक गाडी जरी इकडे तिकडे झाली तर पूर्ण ट्रॅफिक लागून जात आहे. बघा आता आलो आम्ही चालत हाऊस ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मला माहिती दिलेली आहे त्यांनी. तर हा रोड आहे धनुषकोडीला जाणारा. जायचं हो, पोचलो. हे बघा आपण आलो आहे हाऊस ऑफ APJ अब्दुल कलाम. तिथेच त्यांनी त्यांचं पूर्ण लहानपण काढलं. मस्त पाऊस चालला आहे इकडे. आता आपण आलो आपली गाडी घ्यायला आणि निघूया. ऐक, मला रिव्हर्सच काढावं लागेल. रिव्हर्स काढावं लागेल. मी अशी पुढे घेऊन अशी आणतो आणि मला इथं रिव्हर्सला येईल ना फक्त साईडला कर, मग अशी काढू आपण डायरेक्ट. आपण चाललोय धनुषकोडीच्या दिशेने. इकडनं मंदिरापासून आहे 23 किलोमीटर आणि लागणारा वेळ होता अर्धा तास. थोडं ट्रॅफिक वगैरे असतं मंदिराच्या इकडनं तर निघालो आपण. आता हा बघा हा रस्ता आहे. थोडं कंजेस्टेड हो, नंतर मग थोडं मोकळं आहे. आपण सिंगल लेनच आहे सगळ्या ठिकाणी. ट्रॅफिक बोले तो हे चंदीगडवरून पण आले CG. तुम्ही कॅश काढली हे काढलं का? हां हां चला. जाऊ शकतो. तो काय तोच टेम्पल आहे तो. तो नाही विशाल टेम्पल. चल जाताना जाऊ. जाऊया आता. विभीषण टेम्पल मध्ये चाललोय आपण आता. हे पण एकदम समुद्राच्या मध्येच आहे. हे बघा तिथे पण जागा आहे.
आहे तिथे तू वरती बघ ते बघ गाड्या तिथपर्यंत गेल्या जाऊया हो मग काय हे होणार आहे उधर अंदर पार्किंग है क्या पार्किंग है वहाँ पे उधर अंदर इधर नहीं दो ना वही ठीक मग सारखं आतमध्ये नाही तर इथे उतर आणि मला सांग गाडी आपण इकडे पार्क करून समोर जाऊ हे बघा पूर्ण समुद्राच्या मध्ये त्या साईडला सुद्धा समुद्र आहे चला जाऊ पाऊस येतोय छान पण प्रॉब्लेम एकच आहे आम्ही एकदम प्रॉपर अटायरमध्ये लुंगी आणि शर्टमध्ये दिसते तर मित्र आपण आता या ठिकाणी आलो आहे रामेश्वरम मधील धनुषकोडी त्याच्या अलीकडेच काही किलोमीटरच्या अलीकडे 6 किलोमीटर अलीकडेच विभीषण यांचं मंदिर आहे तर मंदिर म्हणजे काय एक्झॅक्टली ज्या वेळेला रावणाचा पराभव केला त्याच्यानंतर त्या गादीवरती कोणतरी हवं तर प्रभू श्री रामांनी स्वतः विभीषण यांचा राज्याभिषेक केला होता की जेणेकरून त्या जागेवरती ॲज अ किंग म्हणून कोणतरी असावं तर आपण त्या जागेवर की जिकडे प्रभू श्री रामांनी विभीषणला राजा म्हणून घोषित केलं होतं आणि त्यांचा राज्याभिषेक केला होता तर चला आपण आतमध्ये जाऊ पण हे बघा द होली प्लेस वेअर लॉर्ड रामा कंडक्टेड पट्टाभिषेकम ऑफ विभीषणार ब्रदर ऑफ किंग रावणा आफ्टर द बॅटल अगेन्स्ट द रावणा हे मंदिर जाऊ आपण ते गर्दी आहे जरा आणि अंधार आहे तर आपण त्या ठिकाणी चालू आहे जिकडे प्रभू श्री रामाचं जर का दगडावर शिलेवरती जर का नाव टाकलं नाव लिहिलं तर ती शिला पाण्यावरती सुद्धा तरंगते लिहिलंय वह स्थान जहाँ राम ने समुद्र के पानी से विभीषण को आशीर्वाद दिया था अच्छा इथं लाईन लावायची आपल्याला लाईन लावली तर मित्र मी कधीपासून या संधीची वाट बघत होतो की रामेश्वरम बद्दल मी तुम्हाला काही माहिती जर का सांगू शकलो तर पण तुम्ही बघू शकता बाहेर भयंकर पाऊस आहे मंदिराच्या इथे सुद्धा मी प्रयत्न केला पण बहुतेक ठिकाणी मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो झाली होती तर खूप काही क्षण मिस झाले की जिकडे मोबाईल अलाउड होते मी तिकडे सुद्धा काही सांगू शकलो असो पण आपण येऊ परत पण मी थोडक्यात तुम्हाला रामेश्वरम बद्दल माहिती सांगू इच्छितो की रामेश्वरमचं महत्त्व कसं आहे आणि काय आहे ते तर प्रभू श्री राम यांनी ज्या वेळेला रावणाचा वध केला कारण रावण हे ब्राह्मण होते तर एक ब्राह्मण हत्येचं पश्चाताप आणि ते पाप पासून मुक्त होण्यासाठी प्रभू श्री रामांनी आणि सीता मातेने हनुमानजींना उत्तरेकडून पिंड बनवण्यासाठी एक शिला आणायला सांगितली होती पण शिलेची प्रतीक्षा न बघता माता सीतेने विलंब न करता रामेश्वरम मधील जे बीच आहे म्हणजे समुद्र किनारपट्टी त्या तिकडेच वाळूची पिंड बनवली आणि तिकडेच त्यांनी पश्चाताप म्हणून त्यांनी महादेवाची पूजा करणं चालू केलं त्याच्यानंतर प्रभू श्री राम यांनी 22 कुंड जे जल आता आपण आज सकाळी ज्याच्यामध्ये आंघोळ केली ते प्रभू श्री राम स्वतः त्याच्यामधून आंघोळ करून महादेवाची पूजा करत असत कारण प्रभू श्री राम जरी विष्णूचे अवतार असले पण त्यांनी एक मनुष्य रूपामध्येच जन्म घेतला होता तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं या सगळ्या पापापासून मुक्त होण्यासाठी हे त्यांना सगळं करणं खूप महत्त्वाचं होतं तर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी ज्योतिर्लिंग रामेश्वरम म्हणजे प्रभू श्री रामाच्या नावानेच इथे ज्योतिर्लिंग आहे आणि ते इथेच सगळ्या भक्तांना आशीर्वाद देतात यावेळेला भरपूर माहिती मिळाली काय होतं ना लँग्वेज हा खूप मोठा प्रश्न आहे इकडे कारण जर आपल्याला नॉलेज घ्यायचं असेल तर आपण एक चांगले श्रोते बनलं पाहिजे पण चांगले श्रोते बनण्यासाठी आपल्याला चांगला सांगण्यासाठी कोणीच इथे व्यक्ती नाहीये मुश्किली तुटकं मुटकं जर का एखादी इंग्लिश वर्ड किंवा हिंदी वर्ड
ते पकडून आपल्याला बोलतात, तेही खूप मुश्किल आहे. तर आम्ही 200 रुपये तिकीट देऊन गेलो. तर 3 वेळा आम्ही आतमध्ये गेलो. एक तर मनी दर्शन, त्याच्यानंतर मग 22 कुंडाची आंघोळ, त्याच्या आधी आम्ही समुद्रामध्ये अग्नी तीर्थम म्हणून आम्ही ती घेतली, आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा रामेश्वर ज्योतिर्लिंगाची आम्ही पूजा करायला गेलो. खूप सुंदर वाटलं. तिकडे मोबाईल आणि व्हिडिओ तर अलाउड नव्हते, पण तुम्ही प्रत्यक्ष या, ते व्हायब्रेशन्स आणि ते तुम्ही ते तेच या जागेवर फील करू शकता. खूप छान वाटलं. एक यात्राच होती आमच्यासाठी. कल्याणवरून निघालो ते रामेश्वरम आलो, तिथपर्यंत एक आमच्यासाठी यात्राच होती. तर धनुषकोडी, आणि त्याच्यानंतर मी आमचा प्लॅन आहे कुठे जाणार आपण, मीनाक्षी टेम्पल ना, मदुराई. तर मदुराईच्या दिशेने वळू. आपण निघालोय, थोडी ट्रॅफिक निघाली इकडे. आता मला याच रोडवरती टर्न मारायचं आहे पूर्ण. या साईडला पण मागे आहे गाडी आली. गाडी थांब ना, त्याला पण थांबून द्या ना. तो थांबतोय गेला. इनोवा येते, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भयंकर पाऊस आहे धनुषकोडीमध्ये. मला नाही वाटत की आपल्याला उतरता येणार. तसंच गाडीमध्येच राऊंड मारून निघावं. समुद्रामधला पाऊस बघायची एक मजा पण वेगळीच आहे. तो अनुभवतोय सध्या आपण. ऍक्च्युली आज इथे वादळ सांगितलं होतं आणि पाऊस, तर त्याप्रमाणे ऍक्च्युली आलंय. आणि समुद्राच्या आतमध्ये चाललोय आपण. हा फक्त एक रोड आहे आणि समुद्राच्या आतमध्ये चाललोय. तर समुद्रामध्ये पाऊस पडल्यावर कसं असतं वातावरण, ते आपण अनुभवतोय. तर ठीक आहे, हा पण एक अनुभव महत्वाचा आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आपण उतरून म्हणजे असं अनुभव नाही घेऊ शकत, बघू नाही शकत काही. तुफान पाऊस आहे एकदम. या भागात मोस्टली पाऊस पडतो. तामिळनाडूमध्ये थोडा उशिरा पाऊस पडतो. अशी पाऊस जरा थांबलाय. आपण पोहोचलो धनुषकोडीला, आणि मुसळधार पावसानंतर थोडासा तर रिलीफ आहे. म्हणजे आहे पाऊस बऱ्यापैकी. आपण गाडी इकडे लावली, इकडनं एंट्री केली. फिशचा भयंकर स्मेल येतो आहे. तुम्हाला माहिती आहे मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला नाही आवडत तो स्मेल. समुद्र किनारपट्टी असल्यामुळे इथं स्मेल असणारच आहे. हा बघा वॉच टॉवर. आपण तिकडनं निघालो त्यावेळेला पावसाचा अंदाज घेतला होता, म्हणून छत्री पण आणली होती. आता त्याचा फायदा झाला बघा. आपली एकच छत्री एवढ्या भागामध्ये, बाकी पण छत्री नाही. बॅगेतून थोडी काढावं लागेल. यार हुआ इकरार हुआ है, यार से फिर क्यों डरता है दिल. ठीक आहे, बरं झालं आपण गाडी राहिली. सगळे इकडंच युटर्न मारतात आहे, कारण ऑलमोस्ट तिकडे पुढे एंड आहे. सरकार मारला, सगळ्या गाड्या गर्दी करतात. एवढा पाऊस असून लोकांची हाऊस बघ ना. तर मित्र, ही आहे सत्य परिस्थिती. बघा, बोलतो ना आपण रील वर्सेस रिअल. हे बघा ट्रॅफिक बघा, हे तुम्हाला दाखवता आलं मला. पूर्ण एंडपर्यंत ट्रॅफिक आहे. हा फरक पडतो. आम्ही तर खूप मागे लावली गाडी आणि खूप चालत आलो आहे. तेच चालू आहे कधीपासून. पण या टोकापर्यंत यायचं होतं, कारण अर्ध्यातून गेलो असतं तर ते परत डोक्यात फिरलं असतं की अरे तिकडे गेलो नाही, तिकडे गेलो नाही. मग आता एवढं जवळ आलो आहे तर थोडे एफर्ट्स घेऊन आपण जायलाच हवं. तर पोचलो त्या पॉईंटपर्यंत. तर आपण आलो त्या स्पॉटवरती, धनुषकोडीचा लास्ट पॉईंट. आणि इकडनंच आपल्याला श्रीलंका 18 किलोमीटरपर्यंत आहे. 18 किलोमीटरपर्यंत पुढे दिसतं. तर आपण तिकडे पुढे जाऊया. पाऊस छान पडतोय, आवडत पण आहे. म्हणजे थेंब 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 आहे.
यांनी थोडंसं मॅनेजमेंटमध्ये थोडं सुधारवलं पाहिजे. पार्किंग एका साईडला मागे पूर्ण आणि त्याच्यानंतर इथे बॅटरी कार ठेवायला पाहिजे इथपर्यंत ड्रॉप करायला. असं लास्ट पॉईंट आहे आपला भारतातला आणि तिथून पुढे श्रीलंका. आता वातावरण सध्या तेवढं क्लिअर नाही आहे, नाहीतर असं म्हणतात की तिथपर्यंत दिसतं श्रीलंकाचं बेट दिसतं आपल्याला. आणि आता वातावरण सध्या तेवढं क्लिअर नाही आहे. किती प्रकारचे बघा आणि वाजवत नाही मला वाटतं, हे फक्त पूजेला ठेवतात. याच ब्रिजवरून आपण काल रात्री आलो होतो रामेश्वरमला जाण्यासाठी, पण त्यावेळेला अंधार होता. लोकांनी गाड्या थांबवून जात आहेत. पांबन बीच थांबूया. सांगू शकतो. तर मित्र आपण आहे पांबन बीच वरती. तर गाडी आपण इकडे समोर लावली, थोडं इथे ट्रॅफिक इश्यू आहे. तर हा बघा समोर दिसतं तर पांबन ब्रिज. तर इकडनं ट्रेन जातात आपलं रामेश्वरमसाठी आणि आता नवीन पण ब्रिज बनतोय. ते बघा ही संपूर्ण समुद्रपट्टी किनारपट्टी, गाड्या इथे थांबल्यात. आपली पण गाडी इकडे तर काचेला कदाचित धक्का लागू शकतो, आपण लवकर निघू. गाडी इकडे लावली आहे, थोडा ट्रॅफिकचा इश्यू होऊ शकतो, आपण निघू. आणि हा बघा हा जो हा नवीन ब्रिज आहे, हा जो बांधला आहे तो, आणि ओल्ड आहे, हा ओल्ड आहे. पांबन बीच वरती आपण आता ड्राईव्ह करतोय. त्या साईडला जो आहे तो रेल्वे ट्रॅक आहे. ते 2 ट्रॅक आहेत, एक ओल्ड आणि न्यू. ओल्डची आता सर्व्हिसिंग चालू आहे आणि थोडा रिस्की होता म्हणून आता नवीन बांधलाय त्यांनी. आणि जो तुम्हाला मध्ये जो गेट दिसतोय ना, तो गेट म्हणजे तो ओपन होतो ज्यावेळेला एक मोठी शिप ज्यावेळेला पास होते त्यावेळेला. तर मित्र पोहोचलो आपण मदुराईमध्ये. आणि एक सांगू इच्छितो की इथे हॉटेल मिळणं थोडंसं त्रास आहे, कारण मी मॅप लावून गेलो होतो मीनाक्षी टेम्पल मदुराई. तर आसपास तिकडे डायरेक्ट कार पार्किंग आहे आणि हॉटेल नाही आहेत. तर तुम्हाला एक तर बस स्टँडजवळ तिकडे खूप लेन आहेत आणि इथे लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला नाही समजलं. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो, जर का तुम्ही लंच कोणाला बोललं तर लंच नका, तर टिफिन बोलतात इकडे. टिफिन आणि टिफिनमध्ये सगळं म्हणजे मिक्स असतं, मेदूवडा, डोसा, इडली असं तुम्हाला सेपरेट नाही मिळणार. तर ब्रेकफास्ट वेगळा, त्याला आणि लंचला टिफिन बोलतात. तर आपले जे शब्द आहेत ते इकडच्यापासून वेगळे आहेत. जसं आता मी हॉटेल विचारलं, त्यांना वाटलं की रेस्टॉरंट का, तर मग रेस्टॉरंट नाही, मला हॉटेल. तर आम्हाला एक आता हॉटेल मिळालं आहे 2000मध्ये AC. आणि माझी गाडी बघा अशी पार्किंगमध्ये लावली आहे, आतमध्येच लॉक करून. खूप जुनं हॉटेल आहे हे बघा, अशा पद्धतीचं आहे. प्रवीण तिकडे हे करतोय, प्रवीण तिकडे